10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख राज्य शिक्षण मंडळाच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख कशासाठी? विरोधकांचा सवाल. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा आणखी एक व्हिडिओ समोर. हल्ल्यानंतर संशयित आरोपी दादरमध्ये फिरत असल्याची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित. 4,000हून अधिक लाडक्या बहिणींची स्वतःहून योजनेतून माघार. पडताळणीत आणखी महिलांची नावं रद्द होण्याची शक्यता. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती. संशयित बिल्डरांची नावं पोलिसांना देऊनही कारवाई का होत नाही? बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणातील पोलीस तपासावर झिशान सिद्दीकींचा संशय. बावीस आणि 23 जानेवारीला जंतर मंतरवर ईव्हीएम विरोधात आंदोलन. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या अटीवर आमदार उत्तम जानकर राजीनामा देणार. युती झाली तर ठीक, नाहीतर राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास तयार. दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य. तब्बल 14 वर्षांनंतर सिंहाच्या गुहेत पाळणा हल्ला. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मानसीनं दिला छाव्याला जन्म. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा. रोहित शर्माकडे कर्णधार पद तर शुभमन गिलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी. 19 फेब्रुवारीपासून रंगणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार.